नमस्कार मंडळी, मागील भागामध्ये आपण श्री रेणुकादेवी माहूरगड आणि माहूरगड किल्ला याचे दर्शन केले होते. या भागामध्ये आपल्याला श्री दत्तशिखर माहूरगड आणि सती अनुसया गड माहूरगड याचे दर्शन या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचे आहे. तर मंडळी, आता आमचा किल्ला वगैरे उतरून झालेला आहे. तसं पायऱ्या वगैरे काही अशा किचकट नव्हत्या, पण त्यावेळेस वाटत होतं आम्ही यशस्वीरित्या पायऱ्या उतरून आलेला आहो. आणि आता आपण दत्तशिखरवर जाऊया. अजून आमचा टूर संपलेला नाही आहे. अजून आम्हाला एक ठिकाण पाहायचं आहे, दत्तशिखर. आता त्या मार्गाने आम्ही चालत आहोत. आणि त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे अनुसया. मग तिकडून तिकडे रस्ताच नाही आहे, तिकडून एंड होते रस्त्याचा. चला बघा, मी आणि प्रथमेश. आता प्रथमेश म्हणजे ब्लॉगर प्रथमेश डॉक्टर विंचुरकर. सध्या आम्ही चाललो आहे दत्तशिखरकडे. आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, आता जे आम्ही रेणुकेचं दर्शन घेतलं आहे, किल्ला बघितलेला आहे. तर आता जे रेणुका आणि किल्ला आहे, तिथून जे हे दत्तशिखराचं जे डिस्टन्स आहे ते 3 किलोमीटर आहे. आणि आता आपण जाऊया. तिथे दत्तशिखरावर गाडीनं पण वर जाता येते आणि पायऱ्यानं पण जाता येते. तर आपण गाडीनंच वर जाऊया, कारण आता मी थकलेलो आहो. तुम्ही आता बाकीचा इकडचा अनुभवा. मंडळी, रेणुका आणि दत्तशिखर यामधलं साधारणतः जे अंतर आहे ते 3 किलोमीटर एवढं येते. तुम्ही या ठिकाणी तुमच्या प्रायव्हेट गाडीने किंवा बाईकने किंवा या ठिकाणी उपलब्ध असलेल्या MSRTCच्या बसने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. तर मंडळी, आता आम्ही दत्तशिखरला पोहोचलेलो आहो. ते तुम्ही बघू शकता, हे समोर इथे हे दत्तशिखर. तर इथं 2 रस्ते आहे. एक इकडे हे जे टू व्हीलर, इकडे जे टू व्हीलर जात आहे हे डायरेक्ट रस्ता जाते. आणि हा जो आहे इकडे हा पायऱ्यावाला रस्ता आहे. तर आपण इकडे असं डायरेक्ट टू व्हीलरनं जाणार आहोत वर, जेणेकरून आपल्याला सोपं पडेल. तर चला मग. मंडळी, माहूरगडाला आले की सहसा भक्त रेणुकेचे दर्शन घेत असतात. परंतु मंडळी, काही भाविक भक्तांचे असेही म्हणणे आहे की जर आपण दत्तशिखर आणि अनुसयाचे दर्शन नाही घेतले तर ही यात्रा अपूर्ण होते. तर मंडळी, आता आम्ही दत्तशिखराला पोचलेलो आहो. तर तुम्ही बघू शकता, हे जे तिकडे आहे तिकडे दत्तशिखर आहे आणि ह्या साईडने अनुसया मातेचं मंदिर आहे. तर सगळ्यात पहिले आपण दत्तशिखर करू आणि मग त्याच्यानंतर अनुसया मातेच्या मंदिराकडे जाऊ. तर चला मग. हे मंडळी, इथं मारुती मंदिर आहे आणि वर मारुती बसलेला आहे. मंडळी, दत्तशिखर हे माहूरगडावरील एक जागृत ठिकाण मानले जाते. दत्तशिखरावर आल्यावर भव्य असे सोनेरी रंगाचे प्रवेशद्वार तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश केल्यावर तुम्ही मंदिर मंडपात जाऊन पोचता. मंडळी, त्या ठिकाणी तुम्हाला दिसते ती म्हणजे साक्षात श्री दत्त गुरुची मूर्ती. या मंदिरामध्ये मंडळी श्री दत्ताची जागृत ध्वनी बघायला मिळते, जी कोणीही त्या ठिकाणी पेटवत नाही, काही नाही, तर ती आपोआप कित्येक काळापासून सतत जळत आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये तुम्हाला श्री दत्त हे शिवलिंगाच्या स्वरूपात आढळतात आणि त्यावर एक चांदीचा मुखवटा बसवलेला दिसतो. मंडळी, हे स्थान श्री दत्तगुरूंचे मुख्य जन्मस्थान मानले जाते.
मंडळी, असे मानले जाते की सती अनुसया या पतिव्रता होत्या आणि ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी साक्षात दत्तगुरूंच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला. तर मंडळी, जे आपलं इथचं दत्त मंदिराचं किंवा दत्त शिखराचं जे दर्शन आहे ते आपलं झालेलं आहे. तुम्हाला एक इथं सांगायचं झालं तर इतकं आल्हाददायक या ठिकाणी वातावरण आहे. तुम्ही जर आता किती वाजले शैलेश? आता जवळजवळ 4:30 वाजलेले आहे. आता 4:15 वाजलेले आहेत. तर हे जे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे सूर्यकिरण जे आहे हे छोटे छोटे जे मंदिर आहे याच्यावर पडत आहे आणि इतकं सुंदर असं वाटत आहे. आणि या ठिकाणी जे जागृत ध्वनी आहे, जे अंगाराचा वास आहे, हा पूर्ण मंदिरात फैललेला आहे. आणि तो जो वास आहे त्याच्यामुळे इतकं या ठिकाणी प्रसन्न वाटते की खूप प्रसन्न वाटते मंडळी. आणि हा जो इथच्या ज्या वाईब्स आहे त्या मनाला मोहून टाकणार आहे. तर धन्यवाद. आता आपण पुढे अनुसया मंदिरला जाऊया. तर बघत राहा. मंडळी, श्री दत्तशिखर ते अनुसया हे जवळपास 3 किलोमीटर एवढ्या अंतरावर येते. मंडळी, माहूरगडला आले की सगळ्यात शेवटचं टोक म्हणजे श्री अनुसया माता यांचं शिखर. तुम्ही अनुसयाला आले की तुम्हाला भव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी बघायला मिळते आणि या ठिकाणी तुम्हाला वर जायला पायऱ्यांद्वारे जावं लागते. मंडळी, जर तुम्ही बघायला गेले तर ह्या गडाकडे बघितलं की असं वाटते जणू काही हा एक किल्लाच आहे आणि त्या ठिकाणी छान सुंदर अशा प्रकारची हिरवळ बघायला मिळते. मंडळी, तुम्ही आता पाहू शकता आपण इथे अनुसयाला फायनली पोहोचलेलो आहो. तर खूप थकलेलो आहो, कारण खूप फास्टमध्ये आम्ही शैलेश आणि मी पायऱ्या चढलो. सगळ्यात पहिले शैलेश थकला, नंतर मी थकलो. सांगा आता कोण थकायला पाहिजे? मी पण तो थकला, मग मी त्याला धरलं असं, नाही तर पडत होता तो. तर तोपर्यंत आता तुम्ही छोट्या छोट्या क्लिपचा आनंद घ्या. मंडळी, अनुसयाला आले की तुम्हाला सती अनुसया यांचे मंदिर आणि त्यांचे पती महर्षी अत्री ऋषी यांचे मंदिर बघायला मिळते. आणि यासोबतच श्री अनुसया माता यांचे आईवडील यांचे मंदिरसुद्धा याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. सती अनुसया ह्या पतिव्रता असल्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी श्री दत्तांच्या रूपामध्ये त्यांनी या ठिकाणी बालरूपी जन्म घेतला होता. तर मंडळी, आजचा लॉग इथेच समाप्त करूया आणि भेटूया अशाच एका पुन्हा मजेदार लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा माझं प्रथमेश विंचुरकरचं चॅनल. तोपर्यंत ढिंचॅंग ढिंचॅंग ढिंग.